प्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे। सर्वदूर काही पडणार नाही, पण पाऊस मात्र या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आता सांगण्यात आलेला आहे। आतापर्यंत पावसाळा जो मोठा आहे, आता शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता, त्याचबरोबर गारा आणि वारं आणि पाऊस तितकाच पडणार आहे। शेतकरी मित्रांनो आता मोठ्या गारा पडण्यास सुरुवात झालेली आहेत। अवकाळी पावसामध्ये आता मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। अनेक शेतकरी मित्रांचं मोठं पीक आलेलं आहे। या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठंच नुकसान होणार। अत्यंत मोठ्या प्रमाणात गारा पडायला आलेल्या आहेत। थोड्याच वेळामध्ये म्हणजे 12 तासाच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये 100% पाऊस पडण्याची शक्यता आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार की काय बघा। शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे म्हणजे गारा आणि वारं सुद्धा येण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून हा अंदाज सांगण्यात आलेला आहे। हवामान खात्याचा अंदाज कायम नक्कीच खरा ठरतो। राज्यातल्या या 10 जिल्ह्यांना डबल अलर्टच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि रेड अलर्टच्या साहाय्याने सर्व नागरिकांना सूचित करण्यात आलेलं आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांना आता मोठ्या प्रमाणात या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। या 12 तासाच्या आतमध्ये 100% मोठा पाऊस पडणार। आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण यावेळेस यंदाचा पाऊस वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे डबल अलर्टच्या साहाय्याने आता सांगण्यात आलेलं आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठं संकट येणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात वारा आणि गारा आणि पाऊस तितकाच पडत आहे। शेतकरी मित्रांनो पाऊस पडण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि डबल अलर्टच्या साहाय्याने हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व धोकादायक घटना म्हणजे सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय धोकादायक घटना आता समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो कोणते 10 जिल्हे आहेत नक्कीच पहा, कारण 100% या 3 तारखांना पाऊस पडणार म्हणजे पडणार। सर्व सांगितलेलं आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून, तसे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आता पाऊस पडणार की नाही बघूया। शेतकरी मित्रांनो या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की मोठ्या प्रमाणात गाड्यांचं असेल नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पीक चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे आणि यंदाचा पाऊस थोडा वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे अवकाळी पावसाने सर्व शेतकरी मित्रांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे। कारण हवामान खात्याच्या अंदाजावरून आता सांगण्यात आलेलं आहे की सर्व शेतकरी बांधवांना आता मोठ्या प्रमाणात धोका होणार आहे, म्हणजेच मोठं नुकसान होणार आहे। महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळे या 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार की काय। मोठ्या प्रमाणात पाऊस येईल तितकाच गारा आणि वारा असल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं। त्या वाऱ्याच्या मुळे शेतकरी मित्रांचं मोठमोठी झाडं असतील, पिकं असतील, आंबा असेल, अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। शेतकरी मित्रांनो कोणकोणती पिकं तुमची नाश होणार की नक्कीच पाहूया। शेतकरी मित्रांनो या 3 तारखांना 100% पाऊस पडणार सांगितलेलंच आहे। पंजाबराव डॉग साहेबांनी आता सांगण्यात आलेलं आहे। आता वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण भाग बदलल तसा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आता सांगण्यात आलेलं आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून विशिष्ट यादी तयार करून सांगण्यात आलेले आहे। या 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार अशी घोषणा सुद्धा केलेली आहे आणि या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार की काय। आता सर्व शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण पावसाने आता हजेरी लावलेलीच आहे आणि आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार की काय। मोठ्या प्रमाणात पाऊस आता नक्कीच पडणार आहे आणि शेतकरी मित्रांचं मोठं नुकसान सुद्धा करणार आहे, कारण शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात पीक चांगल्या पद्धतीनं पिकं वाढवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने पीक काढण्यासाठी आलेलं सुद्धा आहे। शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ता सांगण्यात आलेलं आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आता द्राक्षे असेल बेदाण करण्याची शक्यता जास्त आहे। अनेक शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार की काय। बागायतदार शेतकऱ्यांचं वर्षभर पिकं
पिकवून आता नाश होणार की काय? सर्व शेतकरी मित्रांनो, कोणत्या 10 जिल्ह्यात तुमचं जर जिल्हा असेल तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, मका असेल, ज्वारी असेल, द्राक्षे असेल, आंबा असेल, कलिंगड असेल, अशा मोठमोठे पिकं असतील तर तुम्ही या 3 तारखांच्या अगोदर नक्कीच विकणं गरजेचं आहे. कारण मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता या 3 तारखांना पंजाबराव डक साहेबांनी आता सांगितलेलं आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे पीक नक्कीच विकून सर्व शेतकरी बांधवांनी नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांचं नुकसान न होणे म्हणजे शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डक साहेबांनी सांगितल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि तितक्याच फास्टमध्ये विकणं पण सुद्धा गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण या 10 जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर अतिशय धोकादायक घटना आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण डबल अल्ट्राच्या सहाय्याने सांगण्यात आल्यामुळे गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता मोठा पाऊस या 100% 10 जिल्ह्यांमध्ये पडणार की काय? 100% हा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. या 12 तासाच्या आतमध्ये 100% गाराचा आणि विजांचा आणि वाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता रेड अल्र्टच्या सहाय्याने आता सांगण्यात आलेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून आताच वर्तवण्यात आलेला अंदाज आहे. या अंदाजावरून मोठ्या प्रमाणात या 12 तासाच्या आतमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्री सुद्धा पाऊस पडणे शक्य आहे. कारण शेतकरी मित्रांनो, तुमचं घरला जाणं सुद्धा रात्र होऊ शकते. तरी सर्व शेतकरी बांधवांना पावसाचं वातावरण पाहून नक्की लवकरात लवकर घरी जाणं गरजेचं आहे. कारण मोठ्या प्रमाणात पाऊस याला की आपण झाडाचे असेल खाली उभारतो आणि मोठ्या प्रमाणात विजा आहेत, त्याचबरोबर गारा आहेत, त्याचबरोबर वारा आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जीवाची काळजी नक्कीच घ्यायची आहे. कारण आपल्या जीवाला धोकासुद्धा होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात विजा आहेत, गारा आहेत, त्याचबरोबर वारासुद्धा आहे. शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात गारासुद्धा पडण्याची शक्यता आहे आणि काही भागामध्ये कालच गारा पडलेल्या आहेत. आजसुद्धा गारा पडण्याची शक्यता भागांमध्ये अनेक पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. या 10 जिल्ह्यांमध्ये आज नक्कीच पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण 100% या भागामध्ये गारा आणि वाराचा आणि तितकाच पावसाचा वातावरण दिसतच आहे. शेतकरी मित्रांनो, हा रेड अल्र्टचा सहाय्याने सांगितलेला अंदाज हा नक्की खरा ठरतो. हवामान खात्याचा अंदाज नक्कीच खरा ठरलेला आहे, कित्येक वेळा खरा ठरलेला आहे. कोणत्या 3 तारखा आहेत आणि कोणते जिल्हे आहेत नक्कीच पाहूया. शेतकरी मित्रांनो, 3 तारखा बघा, महत्त्वाच्या 3 तारखा असल्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. कारण राज्यामधल्या या 3 तारखा अतिशय महत्त्वाच्या तारखा आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन बघा. पहिली तारीख आहे बघा शेतकरी मित्रांनो, 18 तारीख आहे, 19 तारीख आहे आणि 20 या 3 तारखांना 100% गुढीपाडव्याच्या निमित्त सर्व शेतकरी मित्रांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात पावसाचं आगमन होणार आहे आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, यावेळेचा गुढीपाडवा सोहळा नुकसानदायकच असणार आहे. कारण यावेळेचा गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे. आत्ताच हवामान खात्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे. सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, मोठमोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यामधल्या शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि आता आपण पाहणार आहोत कोणती जिल्हे आहेत. पहिला जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करणं गरजेचं आहे. रोजच्या रोज तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघा तुम्ही लक्ष देऊन. सर्व शेतकरी मित्रांना आता अतिशय महत्त्वाची जिल्हे सांगण्यास सुरुवात केलेली आहे. पहिला आहे बघा सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, बीड आहे. या राज्यातल्या 10 शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठं संकट येण्याची शक्यता आहे. कारण या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. जास्त वेळ पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वारा आणि गारा तितक्याच प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. विजेचं प्रमाण जास्त वाढण्यात आलेलं आहे आणि राज्यातल्या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठं नक्कीच संकट येणार आहे. संकटाचा नक्कीच सामना करावा लागणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी मित्रांनो, तुमचं पीक नक्कीच तुम्ही लवकरात लवकर विकणं गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्यांचं वर्षभर पिकवून बागा, द्राक्ष असेल, कलिंगड असेल, डाळिंब असेल, चिक्कू असेल, पेरू असेल, अशा आंबे असतील, अशा अनेक बागा आहेत. अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच सांगण्यात आलेलं आहे. असेच रेन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.